पाऊस पडल्यानंतर गार्डनचा ओव्हरव्ह्यू पाहूयात. एकाच दिवसात झाडांना असा तजेला आलेला आहे आणि झाडं खूप छान अशी वाऱ्यावरती डोलत आहेत. पानं स्वच्छ झालेली आहेत, हिरवीगार झालेली आहेत. पक्षी पण आनंदात आहेत, त्यांना चारा पाणी मिळणार म्हणून. त्यांचे सुद्धा असे छान आवाज कानावरती येत आहेत. कमळाचा वॉटर लिलीचा पॉट पाण्याने भरून गेलेला आहे. हे बेलाचं झाड आहे. पेरू पहा, किती मोठा पेरू झालेला आहे, खूप मोठा झालेला आहे. हा गुलाबी पेरू आहे. हा त्या शेंगांचा वेल आहे आणि त्याला आता शेंगा येतील. हे अंजिराची रोपं उन्हाने खूप करपलेली आहेत आणि हे तिळाचं आहे. तीळ आहे हे तीळ. हे आवळ्याचं आहे. गुलाब असा झालेला आहे, उन्हामुळे झालेला आहे. उन्हात ठेवलं होतं त्याला. आणि पुन्हा एकदा खरबूज आलेलं आहे. आणि तिकडे पपईचं छोटंसं झाड आलेलं आहे. त्याला मी ठेवलेलं आहे, म्हणजे काढलेलं नाही आहे. तर इकडे ही कोरफड आहे आणि त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षी जे गुलाबाच्या फांद्या लावल्या होत्या त्या आलेल्या आहेत. त्याला एक कळीसुद्धा आलेली आहे. इकडे सुद्धा एक गुलाबाची फांदी लावली होती. तर कोरफडीमुळे तुम्हाला दिसणार नाही. हे बघा, कोरफड त्याच्या अंगावरतीच पडलेली आहे. आणि इकडे सुद्धा कटिंग लावली होती, तर ते जगलेलं आहे, उन्हामध्ये जगलेलंच आहे. आणि डाळिंबाला असे छान डाळिंब आलेले. अननस, हे जे गुलाबाचं रोप आहे त्याचे मी बऱ्याच वेळा नर्सरीतून रोपं आणले होते, पण बऱ्याच वेळा ते मरून गेलेले आहेत. मला त्या नर्सरीवाल्यांनी ही फ्रीमध्ये दिलेलं रोप आहे आणि ते जगलेलं आहे. त्याला कळ्या वगैरे काही नव्हत्या, फांद्या नव्हत्या. एक खुरचटलेलं झालं होतं. मी त्याला 2-3 महिने झाले पाणी देऊन देऊन व्यवस्थित केलेलं आहे. आणि हे सुद्धा रोप तसंच दिलं होतं. हे सुद्धा खूप छोटंसं होतं, मेल्यात जमा झालं होतं ते पण. तर याला सुद्धा पाणी देऊन देऊन व्यवस्थित केलेलं आहे आणि त्याची कळीसुद्धा आलेली आहे. आता हे माहीत नाही कसले याला गुलाब येतील. हे बियांपासून उगवलेले अंजिराचे रोपं आहेत. व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा. ॲडेनियमचे रोपं. बोरीचं बी लावलं होतं. बोरीचं बी लावल्यानंतर छान झाड झालेलं आहे. इकडे पालकाच्या बिया पहा किती आलेल्या आहेत. इकडे जाई, जुई, मोगरा, पपई, पेरू, आंब्याचं झाड, पेरूचं झाड आणि चिकूचं झाड आहे. आता पाऊस पडल्यानंतर ह्या ज्या आपण प्लेट ठेवलेल्या असतात खाली, त्या काढून टाकायच्या आहेत. आंबाडीची बाजारातून भाजी आणली होती आणि तीच लावली होती कट करून. आणि त्यालाच नंतर खूप साऱ्या आंबाडीच्या बिया लागलेल्या आणि त्याचीच रोपं तयार झालेली आहेत. टँकमध्ये पण बऱ्याचशा भाज्या आलेल्या आहेत. इकडे उगवत आहेत काही भाज्या. मेथी, पालकाच्या बिया लावलेल्या होत्या. आणि ही पुन्हा आंबाडीची भाजी पहा. मिरच्या आहेत तिकडे.
कोबी आहे इथे, चुका, पालक, कारलं, आणि हळद आलेली आहे मनानेच उगून, गेल्या वर्षीची राहिलेली इथे पण आलेली आहे. तर इथे सुद्धा मी थोड्या बिया टाकलेल्या आहेत. आता थोड्या दिवसात हे सर्व उगून येईल आणि तेव्हा सुद्धा मी तुम्हाला दाखवते. सुंदर कळ्या आलेल्या आहेत जाईला. जुईची फुलं उमललेली आहेत. आणि डाळिंब.